भूतलावरती भाग्यवान माता होण्याचं भाग्य हे दोघींनाच मिळालं। एक म्हणजे यशोदा माता, जिने श्रीकृष्णाला आपलं दूध पाजून मोठं केलं, तर दुसऱ्या धाराऊ गाडे पाटील, ज्यांनी स्वराज्याच्या धाकल्या धान्याचं संगोपन केलं। दिवसातच सईबाई साहेबांना बाळंत व्याधी झाली आणि शंभूराजांना दूध कमी पडू लागलं। पुरेसं दूध मिळत नसल्यामुळे त्यांची तब्येत ही खालावली आणि राजवैद्यांनी सांगितलं की त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो। तर आपलं सारं जीवन शंभूराजांना समर्पित करून दिलं होतं। वेळ प्रसंगी ते शंभूराजांसाठी तलवार उचलायला देखील आणि लढायला देखील त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही। शंभूराजांनी शेवटपर्यंत धाराऊ मातेंना आदर आणि प्रेम दिलं। धाराऊ माता ह्या छत्रपती संभाजी महाराजांसाठी एवढी अमूल्य सेवा देत असताना शिवरायांनी मात्र त्यांच्या कुटुंबियाकडे दुर्लक्ष केलं नाही। धाराऊंचा थोरला मुलगा रायाजी गाडे पाटील यांना राजगडावर यथोचित पद देण्यात आलं, तर धाकटा मुलगा अंतोजी यांना पन्हाळगडावरती यथोचित पद देण्यात आलं। जय शिवराय मंडळी, डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मंडळी, या भूतलावरती भाग्यवान माता होण्याचं भाग्य हे दोघींनाच मिळालं। एक म्हणजे यशोदा माता, जिने श्रीकृष्णाला आपलं दूध पाजून मोठं केलं, तर दुसऱ्या धाराऊ गाडे पाटील, ज्यांनी स्वराज्याच्या धाकल्या धान्याचं संगोपन केलं। त्याच धाराऊ गाडे पाटलांचा वाडा या कापूरहोळ गावी आहे, जिथे आज आपण आलो आहोत। त्यांचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा। चला तर पाहूया धाराऊ मातेचा वाडा। मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला। परंतु त्यांच्या जन्मानंतर काही दिवसातच सईबाई साहेबांना बाळंत व्याधी झाली आणि शंभूराजांना दूध कमी पडू लागलं। पुरेसं दूध मिळत नसल्यामुळे त्यांची तब्येत ही खालावली आणि राजवैद्यांनी सांगितलं की त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो। अशातच जिजाऊ मासाहेबांबरोबर मोठा प्रश्न पडला। परंतु तेवढ्यात एक बातमी आली की पुरंदरच्या पायथ्याशी कापूरहोळ या गावी गाडे पाटलांच्या घरी धाराऊ हे बाळंत झालेले आहेत। तेव्हा तिथल्या पाटलांना जिजाबाईंनी पुरंदर किल्ल्यावर बोलवून घेतलं आणि त्यांना आपली व्यथा सांगितली। त्यावर त्यांनी उपाय म्हणून सांगितलं की धाराऊ मातेला त्यांनी पुरंदर किल्ल्यावरती त्यांचे दोन्ही मुलं अंताजी आणि रायाजी या दोघांना घेऊन तिथे बोलवलं आणि तिथून पुढे शंभूराजांचं पूर्ण संगोपन हे धाराऊ मातेने केलं। कुलवंत मराठा घराण्यातील धाडसी स्त्री असलेल्या धाराऊ मातेंनी फक्त माया ममताच नव्हे तर आपलं सारं जीवन शंभूराजांना समर्पित करून दिलं होतं। वेळ प्रसंगी ते शंभूराजांसाठी तलवार उचलायला देखील आणि लढायला देखील त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही। शंभूराजांनी शेवटपर्यंत धाराऊ मातेंना आदर आणि प्रेम दिलं। शंभूराजांचा पराक्रम आणि राष्ट्रप्रेम हे भोसले कुळाच्या रक्ताचा आणि धाराऊ मातेच्या दुधाचा परिपाक होता असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। आणि म्हणूनच धाराऊ मातेचा इतिहास हा कायम सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, यात काही शंका नाही।
धाराऊ माता ह्या छत्रपती संभाजी महाराजांसाठी एवढी अमूल्य सेवा देत असताना शिवरायांनी मात्र त्यांच्या कुटुंबियाकडे दुर्लक्ष केलं नाही. धाराऊंचा थोरला मुलगा रायाजी गाडे पाटील यांना राजगडावर यथोचित पद देण्यात आलं, तर धाकटा मुलगा अंतोजी यांना पन्हाळगडावरती यथोचित पद देण्यात आलं. पुढे दोघेही हे सरनोबत झाले. तसंच धाराऊंचे पती तुकोजी यांना या कापूरहोलची पाटीलकी देण्यात आली, तर त्यांचे बंधुराज जे होते त्यांना हरिश्चंद्री गावाची ही पाटीलकी सुद्धा देण्यात आली. रायाजी आणि अंतोजी ही दोन्ही मुलं शेवटच्या श्वासापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांवर होती. मुघलांनी जेव्हा संगमेश्वर येथे संभाजी महाराजांना अटक करण्यासाठी छापा टाकला, तिथे झालेल्या घनघोर लढाईमध्ये रायाजी आणि अंतोजी दोघेही कामे आले. स्वराज्यासाठी त्यांचं एवढं मोठं बलिदान होतं. त्यामुळं हा फक्त दूध आईचा इतिहास नाही, तर एका वीर मातेचाही इतिहास बनतो. धाराऊ या आजन्म शंभूराजांसोबत राहिल्या. पुरंदर, राजगड, रायगड असा प्रवास त्यांनी केला. त्यांची मुले रायाजी व अंतोजी यांनी रायबाराजे मालुसरे यांच्यासोबत जिगरबाज मावळ्यांच्या बळावर औरंगजेबाच्या सेनासागराला रोखून धरलं. त्रिवार मुजरा त्या धाराऊ मातेला, ज्यांनी स्वराज्याचा वंश तर वाचवलाच, शिवाय 2 सुपुत्र स्वराज्याच्या सेवेत उभे केले. छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम, राष्ट्रप्रेम हे भोसले कुळातील रक्ताचा व धाराऊ मातेच्या दुधाचा परिपाक होता. असा हा सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला दुधाई वीर धाराऊ माता गाडे पाटलांचा इतिहास अनुभवण्यासाठी कापूरहोळ येथील वाड्याला नक्की भेट द्या. इतिहासाच्या वाटेवर भेटत राहू. जय शिवराय.